जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात सध्या बंद दाराआड एक चर्चा वेगाने रंगत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका प्रभावी नेत्याच्या संभाव्य भाजप प्रवेशामुळे स्थानिक राजकारणात नवगणित तयार होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. विशेष म्हणजे या संभाव्य घडामोडीमुळे थेट मंत्री गुलाबराव पाटील यांचं नाव राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आलं आहे. म्हणूनच हा केवळ एका नेत्याच्या पक्षप्रवेशाचा विषय राहिलेला नाही, तर जळगावच्या स्थानिक वर्चस्वाशी आणि आगामी राजकीय समीकरणांशी जोडला जाऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर पडद्यामागील हालचालींना वेग आल्याची चर्चा आहे. त्याचबरोबर महायुतीतील स्थानिक राजकारणावरही त्याचे परिणाम होऊ शकतात असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. दरम्यान या चर्चेवर मंत्री गुलाबराव पाटील यांनीही प्रतिक्रिया दिल्याने या संपूर्ण घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. मग खरंच गुलाबराव पाटील यांच्या समोर नवं राजकीय आव्हान उभं राहत आहे का, की जळगावच्या राजकारणात नवी राजकीय खेळी सुरू झाली आहे आणि या संभाव्य घडामोडीचा जिल्ह्यातील स्थानिक राजकारणावर नेमका काय परिणाम होऊ शकतो? तर चला या संपूर्ण चर्चेमागचं राजकारण आणि त्यामागील प्रत्येक मुद्दा अगदी व्यवस्थित पद्धतीने समजून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, सध्या जळगावमधील स्थानिक राजकारणात महायुतीचे मोठे वर्चस्व पाहायला मिळते. यामध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या रूपाने भाजप पक्षाची संघटन शक्ती मजबूत आहे, तर दुसरीकडे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या रूपाने शिवसेना शिंदे गटाची ताकद देखील तेवढीच मजबूत आहे. याच कारणाने महायुतीतील घटक पक्ष असून देखील या दोन्ही मित्र पक्षांमध्ये स्थानिक पातळीवर नेहमीच अंतर्गत संघर्ष पाहायला मिळतो. अगदी नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाकडून करण्यात आलेली बंडखोरी यात संघर्षाचे प्रतीक होती. मात्र आता जळगावमधील स्थानिक भाजप पक्षाने आपला राजकीय स्पर्धक असलेल्या शिवसेना शिंदे गटाला बॅकफूटवर आणण्यासाठी मोठी रणनीती खेळल्याची स्थानिक राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका प्रभावी नेत्याच्या संभाव्य भाजप प्रवेशाची चर्चा आता संपूर्ण जिल्ह्यातील राजकारणाचं लक्ष वेधून घेत आहे. यामुळे जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एकदा चांगलेच तापले असून स्थानिक पातळीवरील शिवसेना आणि भाजप यांच्यातील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात असलेले शिवसेना नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी सध्या भाजप प्रयत्नशील आहे असा दावा करण्यात येतोय. तसं तर गुलाबराव पाटील हे येत्या अनेक वर्षांपासून जळगावमधील राजकारणाचा प्रभावी चेहरा मानले जातात. आता अशातच त्यांना शह देण्यासाठी जळगाव ग्रामीण मधील एका बड्या नेत्याचा भाजप पक्षात प्रवेश निश्चित मानला जातोय आणि याच राजकीय घडामोडीमुळे स्थानिक पातळीवरील शिंदे गटात मोठी अस्वस्थता पसरल्याचे चित्र आहे. कारण जर राष्ट्रवादीतील एखादा प्रभावी नेता भाजपमध्ये दाखल झाला तर त्याचा परिणाम केवळ एका पक्षापुरता मर्यादित राहणार नाही, उलट स्थानिक पातळीवर नवी राजकीय समीकरण तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हा केवळ पक्ष प्रवेशाचा विषय नसून आगामी निवडणुकांपूर्वी कोण कोणासोबत उभं राहणार आणि स्थानिक पातळीवर कोणाचं राजकीय वजन वाढणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. तर चला आता जाणून घेऊया की मंत्री गुलाबराव पाटील यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात नेमकं काय घडतंय. तर मित्रांनो, जळगाव ग्रामीण मतदारसंघात मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात मजबूत पर्याय उभा करण्यासाठी भाजपच्या गोटातून गुप्त हालचाली सुरू आहेत. त्यामुळे आता भाजप लवकरच स्थानिक पातळीवरील मातब्बर आणि मजबूत जनाधार असलेल्या राष्ट्रवादीतील नेत्याला आपल्या पक्षात प्रवेश देण्याची शक्यता आहे. जर अशा प्रकारे मोठ्या जनाधार असलेल्या नेता भाजपच्या गोटात सामील झाला तर मंत्री गुलाबराव पाटील यांना आपल्या होम ग्राउंड म्हणूनच मोठे आवाहन तयार होईल. आता अशा प्रकारे गुलाबराव पाटील यांची कोंडी करण्याचा भाजपचा प्लॅन असल्याचं बोललं जाते. त्यामुळे शिंदे गटातील स्थानिक कार्यकर्त्यांनी असा आरोप लावला की जळगावमधील भाजप पक्ष महायुतीचा धर्म पाळण्याऐवजी फक्त स्वतःचा पाया मजबूत करण्यासाठी स्थानिक विरोधकांना ताकद देत आहे. जळगावमधील भाजप आणि शिंदे गट यांच्यातील अंतर्गत संघर्ष हा काही नवीन मुद्दा नाही. गेल्या काही काळात अनेक वेळा या दोन्ही मित्र पक्षांमध्ये विविध मुद्द्यांवरून श्रेयवाद आणि मतभेद पाहायला मिळाले होते. मात्र आता थेट जळगाव ग्रामीण मतदारसंघात गुलाबराव पाटलांना घेरण्याची रणनीती आखली गेल्यामुळे महायुतीतील ही दरी
आणखीनच वाढण्याची चिन्हे सध्या तरी दिसत आहे. दरम्यान या संपूर्ण चर्चेवर मंत्री गुलाबराव पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या घडामोडींवर आपलं लक्ष असल्याचे संकेत दिले असून कोणत्याही राजकीय हालचालींना समोर जाण्याची तयारी असल्याचा सूर त्यांच्या प्रतिक्रियेतून दिसून आला. त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर मात्र या चर्चेला आणखी वेग आला असून पडद्यामागे नेमकं काय सुरू आहे याबाबत उत्सुकता वाढली आहे. या संदर्भात बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की भाजपमध्ये होणाऱ्या प्रवेशाबाबत आमचे काहीही म्हणणे नाही, परंतु जे नेते महायुती विरोधात किंवा भाजप शिवसेना विरोधात यादी लढले आहेत त्यांच्या प्रवेशाचा काही थेट संबंध येत नाही. परंतु जर त्यांना प्रवेश दिला जात असेल तर आमच्याकडे देखील पक्षात प्रवेश करणाऱ्यांची मोठी यादी तयार आहे आणि पुढे अनेक जण आमच्या पक्षात प्रवेश करतील, अशी सूचक प्रतिक्रिया त्यांच्याकडून देण्यात आली. ते पुढे असे देखील म्हणाले की कुणालाही शह देण्यासाठी पक्ष प्रवेश दिला जात नाही. लोकप्रतिनिधींची मतदारसंघावर पकड असली पाहिजे. आम्ही सातत्याने काम करणारे कार्यकर्ते आहोत. ज्यांची कार्य संपलेली असते किंवा ज्यांना आपली प्रतिमा सुधारायची असते, काळे धंदे आणि भ्रष्टाचार झुकायचे असतात, तेच लोक दुसऱ्या पक्षात प्रवेश किंवा पक्षांतर करतात. प्रत्येकाला आपल्या पक्षाचा विस्तार करण्याचा पूर्ण अधिकार आहे. भाजप त्यांचा प्रयत्न करत आहे तर आम्ही आमचा पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत, असे त्यांच्याकडून सांगितले गेले. राजकीय क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते जर या संभाव्य प्रवेशाची चर्चा प्रत्यक्षात आली तर त्याचा परिणाम महायुतीच्या स्थानिक राजकारणावरही होऊ शकतो. कारण जळगावमध्ये प्रत्येक मोठा राजकीय निर्णय हा केवळ एका नेत्यापुरता मर्यादित राहत नाही, तर त्याचा परिणाम स्थानिक संघटनांपासून कार्यकर्त्यांच्या समीकरणांपर्यंत पोहोचतो. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या चर्चेकडे केवळ पक्षांतर म्हणून न पाहता आगामी राजकीय रणनीतीचा भाग म्हणूनही पाहिलं जात आहे. म्हणूनच आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की ही चर्चा खरोखर पक्षप्रवेशापर्यंत पोहोचणार की फक्त एक राजकीय मुद्दा बनून राहणार. कारण अधिकृत घोषणा होईपर्यंत कोणताही निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही. मात्र एवढं नक्की आहे की या चर्चेमुळे जळगावच्या राजकारणात उत्सुकता वाढली असून पुढील काही दिवसात घडणाऱ्या प्रत्येक हालचालीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असेल. अशा परिस्थितीत हा संभाव्य निर्णय जळगावच्या राजकारणाला नवं वळण देतो की सध्याची समीकरणं कायम राहतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर मित्रांनो, या संपूर्ण घडामोडीबद्दल तुम्हाला काय वाटतं? भाजपकडून सुरू असलेल्या या गुप्त हालचालीमुळे आता खरोखर गुलाबराव पाटलांसमोर मोठा चॅलेंज उभं राहील का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.